छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज या स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध पीटीएम ब यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात 19व्या मिनिटाला पीटीएमच्या रोहन कांबळे यानं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखे यानं 24व्या मिनिटाला गोल करून पीटीएमच्या गोलशी बरोबरी साधली. अमीन खजीरनं 30व्या मिनिटाला मैदानी गोल करून पीटीएम संघावर 2-1 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत हा सामना 2-1 असा राहिला. उत्तरार्धात पीटीएमच्या यश मुळीक, हेमंत वस्ताद, प्रथमेश पाटील यांनी खंडोबाच्या गोलजाळीच्या दिशेनं लगावलेले जोरदार फटके खंडोबाच्या बचावफळीनं परतवून लावले. खंडोबाच्या आदित्य लायकर, प्रथमेश गावडे, प्रभू पोवार, ऋतुराज संगपाळ यांनी वेगवान खेळ केला. संपूर्ण वेळेत खंडोबा संघानं 2-1 गोल फरकानं पीटीएम संघावर विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या एका सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सनं 1-0 गोलनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर मात केली. उद्या शुक्रवारी पीटीएम अ आणि झुंजार क्लब यांच्यातील सामना सकाळी 8 वाजता तर सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता होणार आहे.